कोपरगाव शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून मोकाट जनावरांच्या हल्ल्यात आतापर्यंत 2 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे। या पार्श्वभूमीवर मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे। मोकाट जनावरांच्या प्रश्नावर यापूर्वी अनेकदा निवेदन देण्यात आली होती, मात्र ठोस कारवाई होत नसल्याने 19 ऑगस्ट रोजी समस्त कोपरगावच्या वतीने जनआक्रोश आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अखेर कोपरगाव नगरपालिकेने मोकाट जनावरांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत कारवाईला सुरुवात केली आहे। कोल्हे गटाचे नगरसेवक स्वप्नील मंजुळ यांनी पुढाकार घेत संबंधित ठेकेदार तसेच आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन शहरात मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम सुरू केली आहे। रात्री उशिरापर्यंत ही मोहीम सुरू होती। रात्री 12 वाजेपर्यंत शहरातील विविध भागातून मोकाट फिरणारे जनावरे पकडून बाजारतळ येथील कोंडवाड्यात नेण्यात आली। या कारवाई दरम्यान पालिकेच्या माध्यमातून जवळपास 33 मोकाट जनावरे पकडण्यात आली असून रात्री उशिरापर्यंत ही मोहीम सुरूच होती। मोकाट जनावरांमुळे नागरिकांच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना पालिकेने सुरू केलेल्या या कारवाईमुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे। मात्र केवळ तात्पुरती कारवाई न करता मोकाट जनावरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव।